गुड इव्हिनिंग सर्वांना. आज कॅमेरे ऑन हवे आहेत, म्हणजे अटोमेंट मिळणार आहे. त्याआधी आपण छान रिव्हिजन करणार आहोत 2 दिवसाची. तुम्ही सांगणार आहात, मी ऐकणार आहे. डे 2चं मला पूर्णपणे व्यवस्थित कोणी सांगेल, मी हेल्प करणारच आहे. तुम्ही सांगा, सुरुवात तर करा. तुम्हाला काय समजलं आहे? इतके गंभीर राहू नका, मस्त हसा, छान एन्जॉय करा. कारण रिव्हिजन होणार हे मी कालच सांगितलं होतं. मी रोज. बोलू का? हा, जरूर बोला ना सर. नमस्कार सर्वांना. 2 दिवसामध्ये सुरुवात आपली अशी झाली की जी आपल्यामध्ये शक्ती आहे त्या शक्तीचा कधी परिचय नव्हता. तो परिचय मिळाला आणि तुमच्याकडून कळालं की ह्या सर्वांमध्ये शक्ती आहे, जी रेखीच्या माध्यमातून आपण जागृत करू शकतो. चांगल्या प्रकारे स्वतःलाही बरं करू शकतो आणि दुसऱ्यालाही बरं करू शकतो. त्याचे एक मूळ मार्ग म्हणजे चक्र जे आहे ते चक्राची ओळख झाली. चक्र काय काय कार्य करतात ते कळालं. चक्राच्या माध्यमातून त्यांचा रंग, जर आपल्याला जर एखादं चक्र आपलं जागृत झालं तर ते आपल्याला कोणता रंग दिसेल किंवा कसं आत्मसात कळेल किंवा आपल्याला ते चक्र जागृत झालं हेही कळालं. दुसरी गोष्ट की रेखीच्या माध्यमातून जी ब्रह्मांडी ऊर्जा जी आहे त्याच्याबद्दल जवळ जाण्याचा आणखी मार्ग सोपा झाला आध्यात्मिक त्या माध्यमातून. अगदी म्हणजे आपलं बरोबर. काय, आध्यात्मिक तर आहेच आहे, पण फक्त एक नाव दिलंय की त्यांनी अं, आपल्या गुरूंनी जे आहेत रेखीचे जे संस्था त्यांनी जी स्थापना केली म्हणून आज त्यांना गुरु मानतात. पण पारंपरिक तसं बघायला गेली तर कितीतरी हजार वर्षापूर्वीपासून आपल्या भारतामध्ये ही परंपरा चालू आहे. 2,500 वर्ष, खूपच. 2,500 वर्ष. मग ते त्यांनी आता 2 हाताचा शिकले, आत्मसात केली, त्याच्यावरती अभ्यास केला व त्यांनी रेखी तयार केली. आता या माध्यमातून इतर सर्वसामान्यांना सोपं झालं की आपले चक्र कसे जागृत करायचे. त्या नक्कीच. आध्यात्मिक यामध्ये मी बघितलंय काय काय ठिकाणी सगळे 7 चक्र आहे, हे चक्र आहे, आणि जागृत करा कशी करतात हे कोणालाच माहित नाही. सांगतही नाही कोण. त्यामुळे चक्र जागृत कशी करायची हा नक्कीच. फक्त ध्यान लावा. काय ध्यान लावा हे तर कळायला पाहिजे. फक्त बरोबर. कशाला ध्यान अगदी. लावा, काय नक्की. करायचं हे नक्कीच. रेखीच्या माध्यमातून समजलं की आणखी जवळून की बघा हे ध्यान लावल्यानं किंवा या गोष्टीवरती लक्ष केंद्रित केल्यामुळे आपल्याला ते चक्र जागृत करता येईल. खूप मग त्याच्यामुळे महत्वाचा मुद्दा इथे तुम्ही एक्सप्लेन केला आहात, की ध्यान कसं करायचं आहे किंवा नक्की काय असतं, काय मेडिटेशन मध्ये करतो हेच लोकांना माहिती नसतं. की त्याच्यातनं आपण सकारात्मक ऊर्जा करून आपण स्वतःला कसं प्रेरित करायचं. म्हणूनच माझ्या फाउंडेशनचं पण नाव आहे स्वप्रेरित. की स्वतः प्रेरित करायचंय स्वतःला. अगदी उत्तम तुम्ही बोललेला आहात. खूपच महत्वाचं इथे तुम्ही बोललेला आहात, की ध्यान करून चक्र कशी आपण जागृत करतो, कशी ऍक्टिव्ह करतो, कशी शुद्ध केली जातात, हे नसतं माहिती. तर निदान रेकीमध्ये आल्यावर ह्या गोष्टी खूप सहजपणे आपल्याला साध्य करता येतात. आणि त्याआधी आपल्याला आपल्या कृती आणि आपल्या सवयी, नेहमी मी म्हणते की स्वतःला बदलायचं आहे. पुढे. तसं तुम्ही आपल्या रेखीला तुम्ही सांगितलं की स्वतःला हील करायचं. म्हणजे मी रेखी जॉईन करायच्या अगोदर एक माझा छोटासा अनुभव सांगू शकतो. हो, सांगू का? नक्कीच. नक्कीच. हे आपलं एक मंत्र आहे, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने हो. प्रणता क्लेशनाशाय गोविंदाय नमः. हे असंच इंस्टाग्रामवरती बघत होते, तेव्हा खरं त्याच्यामध्ये जादू आहे का हे बघण्यासाठी काय आलं, चुकून माझ्याशी दुर्घटना झाली की टायरा खालून लोखंडी रॉड माझ्या पायाला लागला. एवढा जोरात लागला की डायरेक्ट जवळजवळ सुजला पाय माझा. मी 15 ते 20 मिनिटं म्हणजे जवळजवळ अर्धा तास मी मंत्र म्हणत माझं मी सोडत होतो हाताने. अरे बापरे. तर ती सूज आपोआप गेली. किती छान. हे आपल्यासाठी मग नवीन आहे हा. हे आम्हालाही तुम्ही पाठवाल नक्कीच. आम्ही ह्याचा उपयोग करू. पण हे कसं झालं की माहित नव्हतं ना की बा आपली ऊर्जा आपल्यातून निघते व ती कशी आपल्याला बरं करू शकते. हे नक्कीच. मला देखील म्हणून कळालं की बा
रेखीमध्ये आपल्याला समजलं की स्वतःची ऊर्जा आपण स्वतःसाठी कशी वापरायची. नक्कीच. म्हणजे जर माझा पाय, जर मी जर दवाखान्यात जर गेलो तर मला कमीत कमी एक आठवडा तर मला घरी बेडरी सांगितलं पाहिजे आपल्याला. पण काही न करता आपण म्हणतो अर्ध्या पाऊन तासामध्ये मी फक्त जप करत बसलेलो. माझ्या हाताने ते फक्त शेकत होते, हे चोळत होते. आपण जसं आपण ऊर्जा म्हणतो ना, हो आपला हो. हात हाता करायचा, येस. मी त्या पद्धतीने फक्त पायाला माझ्या मसाज करत हो. नक्कीच. एक अर्धा तास तेच म्हणतो म्हणत नाही. पण अर्ध्या तासानं ते आपण म्हणतो ना, माझी ऊर्जा चकमक शक्ती हे बरं केलं, सगळं झालं. आणि माझा मंत्रही पार झाला. किती छान. खूप सुंदर अनुभव इथे तुम्ही सांगितलेला आहात. कारण स्वतःचीच ऊर्जा तुम्ही इथे वापरली आणि सकारात्मक तुम्ही त्या मंत्रावर तेवढा विश्वास दाखवलात. हो. तुम्हाला ती एक पॉझिटिव्ह थॉट्स आला की येस ह्याने होऊ शकतं. हा सकारात्मक विचार त्याला तुम्ही धरलात आणि त्याप्रमाणे तुम्ही कृती केलीत. सेम इथे तेच करायचं आहे. एक सकारात्मक ऊर्जा, एक सकारात्मक विचाराला पकडायचा आहे आणि पुढे जायचं आहे आणि ती ऊर्जा त्याप्रमाणे आपल्याला वापरायची आहे. आणि हाच हाच बरोबर असाच किस्सा माझ्या एका मित्राबरोबर झालेला. त्याला सांगितलं, त्यानं केलं. पहिल्यांदा त्याचं बरं झालं, पण दुसऱ्यांदा काय बरं झालं नाही. त्याला मी बोललो, तू विश्वास ठेवून करायचं तुम्ही. अगदी तू बरोबर. म्हटलं बा 2 वेळ केलं 4 वेळ केलं की होणार नाही. नक्कीच. इथे विश्वास, मुळात तो विश्वास स्वतःवर ठेवायचा आहे. म्हणजे मी तुम्हाला शून्याचा डेमो तुम्ही केलात, की स्वतःवर विश्वास ठेवणं प्रथम. स्वतःत आपल्याकडे एक शक्ती आहे याच्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि आपण किती करू शकतो. म्हणजे आपल्या कॅपॅसिटीच्या पण आपण खूप हाय फ्रिक्वेन्सीच्या एनर्जीने आपण ते साध्य करू शकतो. म्हणजे स्वतःवर पहिला विश्वास ठेवायचा हा खरंच खूप महत्वाचं आहे. इथे खूप छान सरांनी शेअरिंग केलेला आहे अनुभव त्यांचा. खूपच छान. त्यातनं मीही आज छान शिकलीये आणि निश्चितच काही गोष्टी तुम्ही मला शिकवून जात आहात त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि असं बोलत जा, अनुभव शेअर करत जा. खूप छान वाटतं. आणि विश्वास मुळात म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि स्वतःवर प्रेम करा. स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या शरीरावर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या. कारण हे आयुष्य एकदाच मिळतं. मनुष्य जन्म एकदाच मिळतो. आणि जसं की निसर्गाने पशु पक्ष्यांनाही स्वतःलाच हील करायची ताकद दिली. त्यांना कोणीही उचलून दवाखान्यात नेत नाही. आता एक आहे, पण पूर्वी किंवा अजूनही प्राणी स्वतःच हील होतात आणि स्वतःच बरे होतात. त्यांना निसर्गातले उपायही माहिती असतात, की कुठलं गवत खाल्ल्यावर मला बरं वाटेल किंवा कुठे मी काही केल्याने किंवा बऱ्याच गोष्टी निसर्गाने त्यांना मुळातच दिलेल्या आहेत. त्यांना कोणीही जाऊन हील करत नाही. ते स्वतःच हील होतात, स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवतात. आपल्याला तर बुद्धी दिली आहे. मनुष्य त्याच्यामध्ये हाच फक्त एक फरक आहे की आपल्याला बुद्धी हा प्रकार दिलेला आहे. म्हणजे विचारपूर्वक कृती करणं आणि त्या कृतीनुसार वागणं आणि सकारात्मक ऊर्जेला आपण पुढे निश्चितच आपल्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी वापरणं. आणि खरंच आहे की स्वतःवर प्रेम करा. ते बी रुजवा, चांगल्या विचारांचं बी रुजवा आणि पुढे पहा की आपण आपल्याला प्रेम केलं, स्वतःवर प्रेम करायला लागलो की निश्चितच आपण समोरच्यालाही प्रेमच देतो. खरंच खूप छान सरांनी इथे छान सांगितलं. खूप खूप धन्यवाद. आणखी कोणी शेअर करेल? बोलायचं आहे. मस्त अगदी मन मोकळं बोला. छान वाटतं. एकमेकांचे अनुभव शेअर करा. रेकी मधून तुम्ही काय शिकलेला आहात? कसं वाटतंय आल्यावर रेकीशी जोडल्यावर कसं वाटतंय? 2च दिवस झालेत. पण तुम्हाला असं छान एनर्जेटिक वाटतं की नाही? की चला उत्साह वाटतो, 9 वाजता आपल्याला जॉईन करायचंय. काहीतरी ऐकायचंय, काहीतरी करायचंय आणि आजचा दिवस तर खूपच उत्तम आहे. अटुमेंट. सगळे एकदम एक्सायटेड आहात अटुमेंट घ्यायला. ओके. तर अटुमेंट पण होणार आहे आणि 45 मिनिटं मिनिमम तुम्हाला एकदम स्थिर बसायचं आहे आणि त्या ऑडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की हात म्हणजे आज्ञाचक्रावर तुम्ही
हात ठेवायचा आहे वगैरे असे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. पण त्या जागी तुम्ही आता काय करायचं आहे की आज्ञा चक्रावर लक्ष केंद्रित करायचं आहे. कारण तुम्ही हात ठेवायची कॅपॅसिटी मिनिमम 3 मिनिटं तुम्हाला हात ह्या पोझिशन मध्ये ठेवायला अवघडणार. तीही परीक्षाच आहे, पण मी म्हटलं चला आज एक नवीन इम्प्लिमेंट त्याच्यात करूया, की लक्ष केंद्रित करणं म्हणजे अंतर मनात डोकावणं. म्हणजे डोळे बंद केल्यावर आज्ञाचक्र इकडे आहे, विशुद्धी चक्र इकडे आहे, डोळ्यांनी बरोबर आपल्याला ते लक्षात येत. तर जिथे जिथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते इन्स्ट्रक्शन्स फक्त हात न म्हणजे घेऊन नाही जायचंय, फक्त लक्ष केंद्रित करायचं एवढं लक्षात घ्याल. कारण ते मी थोडं एडिटिंग नाही केलं, अचानक इम्प्लिमेंट केलंय, त्याच्यामुळे तुम्हाला ते थोडंसं ऍडजस्ट करायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे ते मेडिटेशन. कारण प्रत्येक चक्र आहे आणि चक्राचे सब चक्र म्हणजे काय, की सहस्त्र एकच आहे, पण आज्ञा चक्राला दोन भाग आहेत, आपली बॉडी पुढची आणि मागची. तसंच आज्ञा चक्राचा मागचा भाग, त्याला सुद्धा आपल्याला आज हील करायचं आहे. कारण इथेच दुखू शकतं, मग इथेही दुखणारच ना. इथे काही झालं तर मानही दुखणार आहे, किंवा इथे लागलं तर म्हणजे बॉडी पार्ट्सचाच भाग आहे तो. त्याच्यामुळे विशुद्धी चक्राचा पाठीमागचा भाग असं म्हटलेलं आहे मी त्याच्यामध्ये. ओके, अनाहत चक्र आणि अनाहत चक्राच्या पाठीमागचा भाग. मग पाठीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. ओके, ह्या छोट्या गोष्टी आज तुम्ही थोड्याशा चेंज तुम्हीच करायचं आहे. ओके, आणि त्याच्यासाठी खरंच धन्यवाद. पुढे आता मी इथे आणखी रेकी बद्दल पुन्हा एकदा रिव्हिजन करू थोडक्यात फटाफट, की तुम्ही कोणी सांगणार आहात मस्त. ओके, चल. पहिल्या दिवशी आपण पाहिलं रेकी म्हणजे काय, रेकीचा परिचय केला आपण. आणि रेकी मध्ये मुळातच आपण छान स्वतःवर विश्वास ठेवायचा, हे सक्सेसचं सिक्रेट मी तुम्हाला सांगितलं होतं 0 डेमो मधून. आणि छान एक आपण तो प्रॅक्टिकल केलं तेव्हाच आपल्याला जाणवलं की आपली कॅपॅसिटी फार कमी होती, पण आपण केलं खूप जास्त. म्हणजे मुळात इथे सक्सेसचं सिक्रेट की स्वतःवर विश्वास ठेवायचा. आणि मुळात आपल्याला दुसऱ्यांना बदलायला जायचं नाही. अगदी सोपं. मी नेहमीच सांगते, सतत मी वारंवार तुम्हाला सांगणार आहे की प्रत्येक गोष्टी स्वीकारायला शिका. समोर जे येईल ते स्वीकारायला शिका, स्वतःत बदल आणा आणि सोडून द्या. प्रयत्न करायचा आहे. ओके, रेकीचे आपण बद्दल माहिती घेतली होती, त्याच्यात पूर्व इतिहास घेतला, तत्व घेतली, नियम घेतले आणि काही हिलिंगच्या स्टेप्स पाहिल्या आपण, स्वतःला हील करण्याच्या आणि समोरच्या व्यक्तीला हील करण्याच्या काही स्टेप्स आपण पाहिल्या. ओके, आणि कालच्या ह्याच्यामध्ये आपण चक्र, शरीरामध्ये किती चक्र आहेत, कोणती कोणती चक्र आहेत, आज्ञाचक्र, सॉरी सहस्त्रार चक्र, आज्ञाचक्र, विशुद्धी चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र, बेंबीच्या वरचा भाग मणिपूर चक्र, बेंबीच्या खाली पोटाचा भाग जो आहे तो आपला, सांगा स्वादिष्टांची स्वादिष्टांची अजून, मूलाधार चक्र आणि लास्ट. ओके, अशी 7 चक्र आहेत. त्याच सब पार्ट म्हणजे पाठीमागचा भाग, की तोही आपण इथे पाहणार आहोत. म्हणजे मेडिटेशन मध्ये तुम्ही लक्ष केंद्रित करायचं आहे. आज इथे सोनाली मॅम सेम पिच. नाईस, खूप छान. म्हणजे मला असं 2 मिनिटं असं वाटलं की माझं रिफ्लेक्शन झालंय की काय तिकडे. खूप छान, बेस्ट. चला पुढे जाऊयात. बर, आज आपण इथपर्यंत 2 दिवस छान आपण शिकलेलो आहोत. आणि छान त्या दिवशी आपण एक मेडिटेशन पण छोटस केलं, फुलांचं आपण छान व्हिज्युअलायझेशन करून एक हिलिंग स्वतःला केलं. आपण वेगळ्या एका जगात गेलो होतो. छान, आणि छान सगळ्यांनी एन्जॉय केलं, तेही प्रॅक्टिकल. तर निश्चितच खूप छान. आणि आजचा दिवस शांत, फक्त एन्जॉय करायचं आहे, मेडिटेट व्हायचं आहे. प्रत्येक चक्राला तुमच्या मी रेकी देणार आहे, काही पॉवरफुल सिम्बॉल्स टाकणार आहे, प्रत्येकाचं नाव घेतलं जाणार आहे इथे. जेव्हा जेव्हा नाव घेतलं जाणार आहे म्हणजे की मी इथे म्हणेल की आर्या मॅमला मी ॲटुमेंट देत आहे. ओके,
डोळे उघडायचे नाहीये, तुम्ही तुमच्याच मेडिटेशन मध्ये राहायचं आहे. जे मी मेडिटेशन लावणार आहे ते तुमचं तुम्ही चालू ठेवायचं आहे. मी माझं काम इकडे ॲटोमेंट देण्याचं करणार आहे. ओके. आज सगळ्यात महत्वाचं, थोडक्यात मला सुरुवातच मुळात करायची होती तिथूनच. आज बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण खूप देवधर्म करतो, एवढे देवधर्म करतो तरी सुद्धा माझ्या बाबतीत असं का होतं, वाटतं ना सगळ्यांना? येस और नो? ओके नाही? खूप आपल्याला सतत वाटत असतं की मी इतकी चांगली वागते तरी सुद्धा माझ्या बाबतीत असं वाईट का होतं. बरोबर. पण तुम्हाला इथे मी सांगेल की सुख दुःख आहेत ना, ती आपल्या कर्मानुसारच मिळत असतात. म्हणजे काय की आपण काय कृती करतोय, आपण काय वागतोय, आपल्या वागण्यातून आपण काय देतोय, त्यानुसार ही कर्म घडतात. म्हणजे काय की तुमच्या देवधर्माशी तुमची गरीब श्रीमंती याचा काहीही संबंध नाही मुळात. आणि तुम्हाला माहितीये की इथे काहीच कर्माशीच सगळ्या गोष्टी आहेत, की आपले कर्मच आपल्याला सुख दुःख त्याच्याकडे ओढून घेत असतात. आणि म्हणजे मी इथे सांगेन की आपलं कृती किंवा तुम्ही म्हणाल की आता देवधर्म आणि श्रीमंती गरिबी ह्याचा संबंध नाही असं म्हणाला, पण तुम्हाला माहितीये की रडणारा माणूस महालात सुद्धा रडतो, रडतो ना. आणि हसणारा माणूस झोपडीत सुद्धा हसतो की नाही? त्याच्यामुळे सगळ्यांना अधिकार आहे की स्वतःला काय हवं आहे, स्वतःतल्या अंतरशक्तीला जाणून घ्यायचं आहे, स्वतःवर प्रेम करायचं आहे. आणि छोट्या गोष्टींची म्हणजे म्हणतो ना सवय बदलायची आहे. छोट्यापासून सुरुवात करा. म्हणजे म्हणतो ना की एक बी रुजवायचं आहे. नेहमीच मी हे सांगत असते की एक चांगलं बी रुजवा, चांगलंच उगवणार आहे. म्हणजे सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक तुम्ही सगळ्या गोष्टींचं बी पेरलं तर निश्चितच इथे तुम्हाला खूप चांगलं फळ मिळणार आहे. म्हणजे काय की आपण आपल्या वागण्याचा स्वतःच्या मनाने थोडा विचार केला पाहिजे. इथे कोणीतरी सांगितल्यावर मी बदलणार यापेक्षा कोणी सांगायच्या आधीच आपल्याला माहिती असतं, कळतं पण वळत नाही. बरेचदा असं होतं, सगळं माहिती असतं, आपल्यालाही जाणवतो की माझंही काहीतरी चुकतंय. प्रत्येक गोष्ट 100% समोरच्याची चुकते असं नसतं. कुठेतरी माझंही कुठेतरी 1%, 2%, 10% कुठेतरी आपलंही चुकत असतं. स्वतःच्या मनाने थोडासा विचार केलात तर आपल्या आत्म्याची म्हणजे आपली देवता, आपली ब्रह्मांडीय ऊर्जा, आपलं मन आपल्याला कधीतरी सांगत असतं ना, सतत काहीतरी आपल्याला कुठेतरी सिक्स सेन्स येत असतो की नाही हे असं बरोबर नव्हतं. मी रागवलो, मी बोललो, आपल्यालाच ते वाईट वाटतं. आपल्या मनाला जास्त वाईट वाटतं. म्हणजे काय की आपलं मन कधीच खोटं बोलत नाही. बरोबर ना? त्याच्यामुळे ही अंतरशक्ती, अंतर्मन आपल्याला नेहमीच जागृत ठेवायचं आहे, सकारात्मक ठेवायचं आहे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्याकडे आहे, त्याचा योग्य तिथं वापर करायचा आहे. जमेल? जमवावंच लागेल. निश्चितच. सगळ्यांना आहे हे. सगळ्यांना सहज जमण्यासारखं आहे. म्हणजे काय की कर्म म्हणजे नुसतंच वाईट करायला पाहिजे असं नसतं. एखाद्याचं वाईट केलं म्हणजे तेच कर्म असं नाही. तर जर तुम्ही एखाद्याची प्रगती बघून जलसी फील होत असेल किंवा वाईट व्हावं असं कुठल्या तरी कोपऱ्यात मनाच्या वाटलं तुम्हाला, तर निश्चित ते वाईट कर्मामध्येच गणलं जातं. आपण सहज म्हणतो अरे मी नुसतं बोललोय, मी कुठे वागलोय तसं. पण हे विचार करणं सुद्धा आपल्या कर्मात जमा होतं. त्याच्यामुळे निश्चितच आपल्याला खूप छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायची आहे. एक सकारात्मक शब्द खूप काम करून जात आणि एक नकारात्मक सुद्धा तितक्याच दुप्पट पद्धतीने वेगाने आपल्याकडे येत असतं. जसं जेवढ्या ह्याने तुम्ही फोर्सफुली छान सकारात्मक तुम्ही द्याल
तेवढ्याच 10 पटीने तुम्हाला मिळणार आहे. जसं मी सांगितलं, एक बी तुम्ही पेरलं तर त्याचा वटवृक्ष होणार आहे. ते बरंच मल्टिप्लाय आपल्याला देतं. मग आपण मल्टिप्लाय आपल्याला चांगलंच मिळायला हवं ना. त्याच्यासाठी बी आपल्याला सकारात्मकच पेरायचं आहे. चांगल्या सवयी, चांगल्या कृती, चांगलं बोलणं, चांगलं वागणं आणि स्वतः डोकावणं आणि एक आपलं अस्तित्व तयार करणं. सगळ्यांना एक अस्तित्व स्वतःच आपल्याला पाहिजे की नाही, की येस, आज मी काहीतरी वेगळी आहे. आज मी खूप छान आहे, मी शांत आहे. जे इतरांकडे नाही ते माझ्याकडे आहे. ते मला आज समजलं आहे. ह्या रेकीमध्ये आल्यावर ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेने ही जागृती दिली आहे. तर निश्चितच आपल्याला हे धरून ठेवायचं आहे आणि जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि भरपूर भरभराट, पैसाच पैसा, किंवा आपण म्हणतो सगळ्याच गोष्टी पैशासाठीच चालतात. पोटापेक्षा पैशासाठी धावतो आपण. पण निश्चितच आपल्याला हवं ते इथे मिळणार आहे. आपण ती ऊर्जा सोडायची आहे, की मला हे असं हवं आहे, मला प्रेम हवं आहे, मला इतरांनाही प्रेम द्यायचं आहे. चांगलेच गोष्टी आपण विचारात आणायच्या आहेत, की आपल्याला जे हवंय ते इतरांनाही हवं आहे. सगळे ह्युमन बिईंग, सगळ्यांना, ह्या मनुष्य जीवनाला सगळ्यांना सेमच हवं आहे. सगळ्यांना सुख, शांती, समृद्धी, भरपूर पैसा, सुख, शांती. त्यामुळे आजपासून लक्षात ठेवायचं आहे, आज शेवटचा डे आहे आपल्या वेबिनारचा. आपण मेडिटेशन मध्ये जोडले राहणारच आहोत. पण माझं आज शेवटचं मी काम करणार आहे, की वाईट व्हावं असं मनाच्या कोपऱ्यातून जरी तुम्हाला वाटलं तरी सुद्धा आपण ह्या गोष्टींना टाळायचं आहे. कारण त्याचं फळ आपल्यालाच मिळणार आहे वाईटमध्ये. त्याच्यामुळे निश्चितच सगळ्यांसाठी चांगली प्रार्थना करा. चांगली प्रार्थना केल्याने आपलं आभा मंडल ऑरा आपला खूप शुद्ध राहतो. चक्र शुद्ध राहतात. म्हणजे आपण निरोगी राहतो बरोबर. दुसऱ्यांचं भलं करता करता कधी आपल्याला छान काही काही मिळत जातं, आपल्याला कळतही नाही. आपण न मागताही बऱ्याच गोष्टी मिळतात मग आपोआप. तर मी इथे खरंच सगळ्यांना इथे रिक्वेस्ट करेन, की एक पाऊल उचलले आहेत तुम्ही रेकी शिकण्यासाठी. तर ह्या छोट्या छोट्या सवयी, छोट्या छोट्या कृती ही स्वीकार करा आहे त्या गोष्टींना आणि बदला आणि सोडून द्या. फॉरगिव्ह, सगळ्यांना क्षमा करा आणि प्रेम द्या, प्रेम वाटा. ओके. शक्य तितकं चांगलाच विचार करा. ही विनंती आहे ह्या रेकीद्वारे तुम्हाला, ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेकडून, ह्या युनिव्हर्सल कडून तुमच्यासाठी निश्चितच हा संदेश मी देते. आणि माझं हेच काम आहे. हे वेबिनार घेण्यामागे मला एवढंच आहे, की मी बदली म्हणजे मी बदलली आहे. तर निश्चितच इथे येणारी प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठे ते प्रयत्न तरी निदान करणार आहे. एक पाऊल उचललं की आपोआप पुढचे पावलं आपल्याला ध्येयाकडेच नेतात, यशाकडेच नेतात. त्याच्यामुळे निश्चितच तो आनंद घेण्याचा, अनुभवायची गोष्ट आहे. मी नेहमीच सांगते, मी बोलल्याने नाही तर ती अनुभवानेच तुम्हाला ती खूप छान वाटणार आहे. आणि तो आनंद मी सांगण्यापेक्षा तो तुम्हाला जो होणार आहे ना, तो म्हणतो ना, की आभाळ गगनात मावत नाही किंवा मन गगनात मावत नाहीये वगैरे, तशाच गोष्टी होतात. ठीक आहे. धन्यवाद. खूप शांतपणे तुम्ही ऐकलत. बापरे, म्हणजे सगळे इतके गंभीर होऊन ऐकत होतात. पण ह्याच्या मागे माझी एकच तळमळ आहे. आनंद, सुख, शांती, समाधान मला घरोघरी पोचवायचे आहे. आणि मला असे स्टुडंट तयार करायचे आहेत, की मी एकटी कुठे कुठे पुरणार ना. तर मला निश्चितच तुमच्यासारखे चांगले स्टुडंट हवे आहेत, की जे हळूहळू कुटुंबापासून, स्वतःपासून कुटुंब, कुटुंबापासून जग, जगापासून बऱ्याच ठिकाणी मला मदतीचा हात देणार आहात. ग्रँड मास्टर पर्यंत या नक्कीच. लेवल 2 मध्ये आणखी सिम्बॉल्सची पॉवर आहे. निश्चित ह्या सगळ्याचा तुम्ही अनुभव घ्यायचा आहे आणि मागे हटायचं नाहीये. कारण लेवल 1 मध्ये इतकं मिळतं, तर तुम्ही विचार करा लेवल 2 आणि ग्रँड मास्टर पर्यंत काय काय बदल होत. आणि खूप सहज होत.
आपल्याला विश्वास फक्त ठेवायचा आहे स्वतःवर. मी सांगते म्हणून नाही. तुम्हाला तुमच्या विचारांचं स्वतंत्र आहे. निश्चितच. ओके.